राधे राधे. अगदी मी जे लिहिलंय ना तेच मी सांगते. आपल्याला मनात आलं म्हणून उठून गेलो ह्या देवळात, दर्शन घेतलं ह्या देवाचं, असं होत नाही हो. हा माझा अनुभव आहे जो मी आज नक्की शेअर करणार आहे. मी फार देवभोळी किंवा रात्रंदिवस देवाची ह्याच्यात बसते असं बिलकुल नाही. अगदी लहानपणापासून ना मी म्हणजे एखाद्या साधूला भेटायला किंवा काय ते ज्योतिष असतं हे असतं, तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जे मी सांगते ना तुम्हाला की आपल्या मनावरचे पडदे हटवून ते मन एकदम निर्मळ म्हणजे एकदम स्वच्छ करायचं, डोक्यातले सगळे विचार काढायचे आणि जी काही कृती आपण करतो ती आपल्याला मनाला पटते का, बुद्धीला पटते का, हे जेव्हा मी विचार करून मला वाटतं होय ती पटते, त्याच वेळा मी करते. हा एक मी तो अनुभव तर सांगणारच आहे शिर्डीचा, पण एक लहानपणची मी गोष्ट सांगते माझी. आम्ही लहान लहान होतो 3-4 मैत्रिणी आणि कोणतरी साधू बाबा आले होते. तर खूप फेमस आहे, जगविख्यात, नाव सांगत नाही आहे. तर सगळे चल ग. तर मग म्हटलं चला आपण पण जाऊया, नाहीतरी ह्या मुलींबरोबर आपण जायचं. पण मला पहिल्यापासून ना ते मी विचार असे असतात माझे, काय माहीत, आणि आता तर सवय झाली ती. तर खूप गर्दी होती. त्या गर्दीत आम्ही उभ्या राहिलो आणि मग ते बाबा, साधू बाबा म्हणे की असा हात वर करून अंगारा काढतात आणि तो भक्ताला देतात. मग बाजूला एक पेटी ठेवलेली आहे, त्या पेटीत काय ते दान पुण्य पैसे टाकायचे, असं ते त्यांची पद्धत होती. तर मग सगळे असे जात होतो आम्ही. पण नशिबानं आम्ही लहान होतो, त्यामुळे आमच्यावर कुठलं कोणी काही बंधन किंवा असं काही जास्त लक्ष नव्हतं, कारण फायदा नव्हता आमच्यामध्ये. तर सगळ्यांनी नमस्कार केला. मला काय माहीत नाही, मी नाही केला त्यांना नमस्कार. तसेच आम्ही पुढे आलो, बाहेर आलो. आणि काही दिवसांनी ती माझी मैत्रीण मला सांगत होती, कारण मला त्यात काही रस नव्हता, त्यामुळे मी त्या ह्याच्यात गेलेच नाही. ती म्हणली अगं तुला माहिती आहे का, ती ना ट्रिक होती, जे काहीतरी दोराबिरा लावायचे आणि मग ते असं केलं की तो अंगारा त्यांच्या हातात पडायचा. म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे जे माझा हा व्हिडिओ ऐकतात त्यांना हृदयापासून कळकळीने अशी विनंती आहे की जरूर म्हणजे एखाद्यावर विश्वास ठेवा. ते म्हणतील ते तुम्हाला पटत असेल, पण मी नेहमी प्रत्येक व्हिडिओ सांगते तुमचं मन आणि तुमच्या बुद्धीचा कौल घ्या. स्पेशली ज्या वेळेला एखादा होम, एखादा गंडे बिंडे घाला किंवा काय ते शांती करा आणि अमके घरं नाराज आहेत, तमके घरं नाराज आहेत, असं जेव्हा सांगतात आणि सगळ्यात म्हणजे तुमचा मेहनतीचा पैसा जेव्हा त्यात लागणार असतो ना, तेव्हा तुमच्या मनाला आणि तुमच्या बुद्धीला पटेल ते करा. मी म्हणत नाही हे ह्याच्यावर विश्वास असेल तर नक्की करा, पण हे जे मी भविष्याचा अभ्यास करते, हे मला त्याचं ज्ञान व्हावं म्हणून मी जो अभ्यास करते तो, त्यामुळे मला मेसेज येतात, मेल येतात की तुम्ही भविष्य बघता का. मला ते सगळं समजतं, म्हणजे ग्रह तारे नक्षत्र भाव सगळं ते राशी बारा सगळं समजतं, पण मी भविष्य सांगत नाही, कारण मी तो अभ्यास म्हणून करते. त्यामुळे म्हणजे मी माफी मागते त्यासाठी की मी भविष्य नाही सांगत, कळलं का. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणून मी परत त्या मुद्द्यावर येते की त्यावेळेला आपल्या मनाचा आणि बुद्धीचा कौल घेऊन जे काय करायचं ते करा. 5,000-10,000-15,000 हे तुमचे हार्ड अँड मनी आहेत. तुम्ही किती मेहनत करता तेव्हा ते येतात. आणि मला एकच प्रश्न, तुम्ही जे माझे आज व्हिडिओ ऐकत असाल तर त्यांना एक मला प्रश्न विचारायचा आहे, त्याचं उत्तर स्वतःच्या मनाला विचारा की आज तुम्ही हा होम करा की तुमचं चांगलं होईल, तुम्ही हा हिरा का माणिक मोती घाला की तुमचं चांगलं होईल, तुम्ही गंडे दोरे ते बांधा की तुमचं चांगलं होईल, ह्या घराची शांती करा की तुमचं चांगलं होईल. कारण मला भविष्य कळतं. असे जे भविष्यवाले म्हणतात, ते ज्योतिषी म्हणतात, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन आत्ता जो विमान अपघात झाला तो का नाही सांगितला देशाला, का नाही लोकांना त्या थांबवायसाठी तुम्ही धडपड केली. कारण तुम्ही
जगाच्या उद्धाराला आहात ना तुम्ही, सगळ्यांचं चांगलंच विचार करता ना, मग हा विचार का नाही केला असं मला नेहमी प्रश्न हा पडतो. म्हणून मी सांगते की काय काय वेळा काय होतं की एखादी गोष्ट आपण अगदी गांजलेला असतो, त्रासलेला असतो, दुःखी असतो, संकटात असतो, त्यातनं बाहेर पडण्यासाठी एखादा उपाय सांगतो आणि बाबा करा, आणि तो तुमचा त्यांनी नेमकं ते काय म्हणतात ते बोला फुलाला गाठ वगैरे असं होतं आणि ते तुमचं ते चांगलं होतं. आणि मग लगेच आपण त्याच्या आहारी जाऊ नका. प्रत्येक गोष्ट माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही कराच, पण त्याच्या आहारी प्लीज जाऊ नका. हल्ली तुम्ही बघा एवढे मुलं आले काय आम्ही कथावाचक, आम्ही ते भगवद्गीता सांगतो, आम्हाला अजून 1% कळलेली नाही आहे. आपण पण शिकतोच आहोत ना ती. तर एवढ्या म्हणजे डोळे उघडे ठेवून काहीही करा, पण डोळे, कारण आपलं मन एकदम स्ट्रॉंग आहे आणि बुद्धी एकदम शार्प आहे, त्यामुळे त्यांचा खवळ घेऊन जे काही करा असंच माझं म्हणणं आहे. तरी तुम्हाला मी सांगते, देवाची अनुभूती आपल्याला जिकडे तिकडे येत असते. शंख चक्र गदा 4 हात जेव्हा ती येते तेव्हा आपण भारावून जातो. तुमच्या बाबतीत घडलं आहे का व असं? नक्की सांगा. मला तर म्हणजे तुम्हाला सांगते, माझी आई काही म्हणजे आता आई आणि बाबांचा स्वर्गवास झाला आहे, पण जेव्हा आई नाशिकला मुंबईहून शिफ्ट झाली तर नाशिक आणि शिर्डी अगदी जवळ नाही का साईबाबांचं देऊ. तर मी काही वेळेला जायची आईकडे, पण योग जायचा नाही. शिर्डीला जायचा काही योग यायचा नाही. मग सगळे विचारायचं, या तू मजा आहे, तुझी आई बाबा नाशिकला राहतात, तुला काय शिर्डी अगदी जवळ. मला कळायचं नाही की एवढी जवळ असून मी जाते इतके वेळा, पण माझा योग का नाही येते. कधीच काहीतरी व्हायचं, काहीतरी कारण व्हायचं, असं व्हायचं. तर मी नेहमीप्रमाणे जसं बोलते तसंच मी बोलले, बहुतेक पुण्य कमी पडतं वाटतं माझं, देवाने अजून मला बोलवलं नाही शिर्डीत, साईबाबांचं दर्शन घेता आलं नाही. तर एकदा मी अशीच आईकडे आले होते नाशिकला, आणि अचानक रात्री माझे बाबा येऊन मला म्हणाले की चल उद्या आपण शिर्डीला जाऊ. मी तिकडे सुट्टी म्हणून आलं होतं, तर आम्ही म्हटलं चालेल जाऊया. मी, माझे मिस्टर आणि बाबा आम्ही शिर्डीला जायचं ठरवलं. सकाळी लवकर उठलो. जाता जाता ऑन द वे मी मस्त गुलाबाचा छान गजरा म्हणजे आपला हार साईबाबांना घेतला, प्रसाद घेतला, सगळं घेतलं आणि आम्ही पोचलो तिकडे काय दुपारची वेळ, आता नीट मला आठवत नाही, दुपारची वेळ होती वाटतं. आणि तो दरवाजा बंद होता देवळाच्या ह्याचा, आणि प्रचंड गर्दी, म्हणजे इतकी गर्दी होती आणि सध्या बंद होतं ते दरवाजा. कदाचित ते साईबाबांच्या जेवायची वेळ असेल किंवा काय, मला असं काहीतरी होतं तेव्हा. तर मी अक्षरशः देवळाच्या त्या दरवाजाच्या जवळच गेले आणि मी बाबांना आणि मिस्टरांना म्हटलं, हे काय खूपच गर्दी दिसते, आपल्याला शक्य नाही. परत ते उघडल्यावर परत एवढे लोक तिथे लाईन लावणार आणि आपल्याला काय, मला नाही वाटत आपल्याला दर्शन घेता येईल. कारण बाबांचं वय झालेलं, आणखी ड्रायव्हिंग जस्ट शिकले होते, त्यामुळे खूप रात्रीपर्यंत आम्हाला ड्राईव्ह करणं शक्य नव्हतं परत वगैरे. तर मी म्हटलं, हे बघा काही हरकत नाही, मी इथनंच साईबाबांना नमस्कार करते, आपले भाव महत्त्वाचे आहेत, आता काय करू, हे शक्य नाही असं मी मनात म्हणते. तेवढ्यात खरोखर सांगते दरवाजा तो उघडला आणि तिथे जे पुजारी होते ते म्हणले, ताई आत या. मी, मिस्टर आणखीन बाबा पटकन आत गेले. त्यांनी दरवाजा बंद केला आणि काय सांगू मी तुम्हाला, त्या दर्शनाचं वर्णन म्हणजे मला ते, मी फार छोटी आहे ते सगळं वर्णन करायला. हे साईबाबांची अशी अतिशय शांत पवित्र अशी मूर्ती मी बघितली. त्या डोळ्यातनं घळाघळा पाणी येत होतं. मी म्हटलं, बापरे, खरंच तुझी लीला अगाध आहे, म्हणजे मला शब्द नाहीत. आणि ते म्हणाले, आरामात व्यवस्थित दर्शन घ्या आणि ह्या दरवाजाने बाहेर पडा. मग ते दुसरे जे पुजारी होते तिथे, त्यांनी तो गुलाबाचा हार साईबाबांना घातला, तो प्रसाद ठेवला. मी छान पायाशी डोकं ठेवलं. आणखीन मी काही नाही मागितलं. मी त्यांना म्हटलं,
एवढं मोठं मला तुम्ही पुण्य दिलं आणि काय पाहिजे मला. बस माझा म्हणजे मन शांत झालं, माझा आत्मा शांत झाला बस, आणि मला काही नको असं म्हणून मी तिकडनं बाहेर पडली. हो, तुम्हाला सांगते, हे बघा ही अनुभूती मला. म्हणजे बाहेर आम्ही पडलो तरी ते गुलाबाचा हार मग मी निघताना आमच्याच गाडीला घातला, पण मला तोपर्यंत खरं वाटत नव्हतं की खरंच आपलं दर्शन झालं. एवढी अथांग जनसमुदाय तिथे असून याला म्हणतात अनुभूती. तुम्हाला पण आली असेल नाही हो अनुभूती. चला आता मी ना मस्त आपलं हे जे आजूबाजूला निगेटिव्ह स्ट्रेस हे सगळं आहे, आणि डोकं आपला मेंदू भरभरत असतो, असं वाटतं नको हे काहीतरी जरा शांतता आली पाहिजे मेंदूत. तर काय करावं म्हणजे मी तुम्हाला मागच्या का त्याच्या मागच्या व्हिडिओत सांगितलं मी ॲक्युप्रेशर करते. चला आपण करूया. बघा तुम्हाला नक्की बरं वाटतं हो. तुम्ही टी व्ही बघताना करा, तुम्ही गप्पा मारताना करा, तुम्ही झोपताना झोपायच्या आधी थोडा वेळ असेल तर करा. अगदी सोपे सोपे आहेत. आपल्या 10 बोटांच्या ह्या टिपला ना म्हणजे ब्रेनचे पॉईंट्स असतात, मेंदूचे पॉईंट्स असतात. तर ते स्टिम्युलायझेशन केलं ना की त्यांना शांतता मिळते, ते ॲक्टिव्ह होतात आणि त्यांना ते म्हणजे रिलॅक्सेशन मिळतं. तर हे असे ठेवा, एक असे करा. हे तुम्ही कितीही मिनटं करा, 3 मिनटं, 4 मिनटं, 5 मिनटं, दिवसातनं 2-3दा तरी करा. अरे बघा किती सोपं आहे ना. गप्पा मारता मारता खूप शांत वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं, आणि आपल्या चेहऱ्यावर ते प्रसन्न भाव येतात. दुसरं करा माहिती आहे, हे 4 बोटं नाही, हे इथे नाही, सगळ्या पॉईंट्स असतात ना इथे डायजेशन अवलंबून ते सगळे पॉईंट्स असतात, आणि आपलं पूर्ण जे सिस्टीम असते ती डायजेशनवर अवलंबून असते. जर पचनशक्ती खराब झाली तर आपला पूर्ण दिवस खराब जातो. तर करा ना असं. हे बघा हे असे दाबले गेले पाहिजे जरा जोरात. हे असं 25-30 वेळा दिवसातनं 3-4दा करा. हे करा, नक्की करा. गप्पा मारताना करा, बसले असताना करा, टी व्ही बघताना करा, आणि हे असे जोडून असे करा, कारण आपले हे ब्रेनचे पॉईंट आपोआप दाबले जातात. ज्यांना कानाचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांना सांगते अगदी मला फायदा होतो म्हणून मी सांगते. हे बघा हे जे अंगठा आहे ना हा इथे लावा, हा कानासाठी असतो. कानासाठी हा करून बघा. हे 25-30 वेळा दिवसातनं 2-3दा करा. खूप फरक पडतो. माझ्या कानातनं पूर यायचा सारखा, कंटाळा यायचा त्या पुणे कान बंद होते तेव्हा. तसं पण मग परत कमी ऐकायला येतं ताई. तर मी हे चालू केलं आहे. तर माझ्या खरंच सांगते हे अनुभवाचे बोल आहेत, माझ्या कानात पू येणं थांबलेलं आहे. तेव्हा आता तुम्हीच प्रयत्न करून बघा तुमच्यासाठी. आणखीन स्वस्त राहा. राधे राधे.